मंडई मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना ठाकरेंच्या शिवसेनेतून आणखी एक नाव बाहेर पडतंय. पण हे नाव सामान्य नाही. हा केवळ एक पक्षप्रवेश नाही, ही वेदना राजकारण आणि सत्ता समीकरणं आणि मुंबईच्या राजकीय गणिताशी थेट जोडलेला निर्णय आहे. घोसाळकर घराणं जे वर्षानुवर्ष ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत राहिलं, त्याच घरातून भाजपमध्ये प्रवेश होतोय. प्रश्न असा आहे की हा निर्णय फक्त वैयक्तिक वेदनेतून घेतलेला आहे का, की यामागं मुंबई महापालिकेच्या राजकारणातील मोठा डाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने उभाटा सेनेला किती मोठा फटका बसणार आहे. चला मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या एका निर्णयावर, तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशावर आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या अनेक राजकीय प्रश्नांवर सविस्तर असं भाष्य करूयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. मुंबईत सध्या जे काही घडतंय ते केवळ पक्षापुरतं मर्यादित नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीचे मोहरे हलवत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका निष्ठावंत कुटुंबातून भाजपमध्ये प्रवेश होणं हा केवळ योगायोग नाही. तेजस्वी घोसाळकर या नावाकडे पाहताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची पार्श्वभूमी, घोसाळकर कुटुंबाचा राजकीय इतिहास आणि मुंबईतील बदलतं राजकारण हे सगळं एकत्र पाहावं लागतं. तेजस्वी घोसाळकर या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत आणि दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. अभिषेक घोसाळकर यांची निगडून अशी हत्या फेसबुक लाईव्ह दरम्यान झाली. ही घटना केवळ एक गुन्हेगारी बाब नव्हती, तर मुंबईच्या राजकारणाला हादरवणारी अशी घटना होती. त्या घटनेनंतर तेजस्वी घोसाळकर अचानक राजकीय केंद्रस्थानी आल्या. 2 लहान मुलांची जबाबदारी, कुटुंबाचा भार आणि त्याचवेळी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, या सगळ्या गोष्टी त्यांनी पेलल्या. त्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना भावनिक असं पाठबळ दिलं, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. पण राजकारणात भावना टिकतातच असं नाही, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी घोसाळकर या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच त्यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. ही बँक भाजपच्या नियंत्रणाखाली आहे आणि इथूनच चर्चांना अधिक उधाण आलं. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 1 हा ओबीसी महिलांसाठी राखीव झाला. हा प्रभाग घोसाळकर कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. पण आरक्षणामुळे त्या प्रभागातून निवडणूक लढवणं अशक्य झालं. म्हणजेच ज्या भागात त्यांचं राजकीय वजन आहे तिथेच त्यांना थांबवलं गेलं. राजकारणात ही गोष्ट छोटी नसते. अनेकदा अशाच निर्णयामुळे नेते पक्ष सोडतात. याच पार्श्वभूमीवर काही काळापूर्वी तेजस्वी घोसाळकर या शिंदे गटाच्या संपर्कात आल्याची चर्चा होती. त्या शिवसेना शिंदे गटातून महापालिका निवडणूक लढवू शकतात असेही अंदाज बांधले जात होते. पण अखेरीस त्यांनी भाजपचा मार्ग निवडला. हा निर्णय का? कारण भाजप सध्या मुंबईत संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आहे. सत्ता त्यांच्या हातात आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर विनिंग साईडवर जाणं हे अनेक स्थानिक नेत्यांसाठी महत्त्वाचं ठरतं. तेजस्वी घोसाळकर यांनी फेसबुकवर शेअर केलेली भावनिक पोस्ट ही या सगळ्याची केवळ वरची बाजू आहे. त्यांनी वेदनेचा उल्लेख केला, अडचणींचा उल्लेख केला आणि मला निर्भीडपणे साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे असं म्हटलं. राजकीय भाषेत याचा अर्थ स्पष्ट आहे. केवळ भावनिक आधार पुरेसा नसतो, तर सत्तेची ताकदही लागते. आता प्रश्न असा आहे की याचा फटका कोणाला बसतोय? सर्वात मोठा फटका उभाटा सेनेला. मुंबईत आधीच ठाकरे गट संघर्ष करत आहे. अनेक नगरसेवक, स्थानिक नेते आधीच बाहेर पडले आहेत. त्यातच घोसाळकर नावासारखं वजनदार आडनाव भाजपकडे गेलं तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढणं हे स्वाभाविक आहे. आपल्याकडे राहून काय मिळतंय हा प्रश्न आणखी ठळक होतो. भाजपसाठी मात्र हा प्रवेश केवळ एक नाव जोडण्यापुरता नाही. हा संदेश आहे मुंबईत भाजप आता केवळ बाहेरून पाहणारा पक्ष राहिलेला नाही, तर शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात घुसखोरी करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. विशेषतः दहिसर, बोरिवलीसारख्या भागात जिथे घोसाळकर कुटुंबाचा प्रभाव आहे, जिथे भाजपला त्याचा थेट फायदा होऊ शकतो. या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा पण फारसा चर्चेत न आलेला मुद्दा म्हणजे मुंबईच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वात बदलतं गणित. तेजस्वी घोसाळकर या केवळ एका नेत्याच्या पत्नी किंवा सून म्हणून पाहिल्या जात नाहीत, तर त्या आता स्वतः एक स्वतंत्र राजकीय चेहरा बनत आहेत. भाजप गेल्या काही वर्षांपासून मुंबईत महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः अशा महिला ज्या संघर्षातून पुढे आल्या आहेत. सहानुभूती, वेदना आणि संघर्ष याची जोड राजकारणात अनेकदा मोठी ताकद बनते. यामुळे मुंबईतील महिला मतदारांमध्ये भाजपला भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळीवर फायदा होऊ शकतो आणि हा मुद्दा उभाटा सेनेसाठी भविष्यात अधिक डोकेदुखी ठरू शकतो. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही घटना इशाराच आहे, कारण हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही, तर पक्षातील अंतर्गत नाराजीचा आहे. जर वेळेत ती हाताळली नाही तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभाटा सेनेसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश हा वेदनेतून घेतलेला वैयक्तिक निर्णय आहे की मुंबईच्या राजकारणातील मोठ्या सत्ता समीकरणांचा भाग आहे? हा प्रश्न अजूनही खुलाच आहे. पण एक गोष्ट नक्की की या एका प्रवेशानं मुंबईत महानगरपालिकेच्या राजकारणात अनेक हालचालींना वेग आला आहे. आता प्रश्न असा आहे की हा फटका उभाटा सेना कसा झेलेल आणि भाजप याचा किती मोठा राजकीय फायदा करून घेणार? मुंबईच्या राजकारणाची पुढची चाल काय असेल हे पाहणं आता खूप रंजक ठरणार आहे.
तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश हा वैयक्तिक वेदनेतून घेतलेला निर्णय आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आखलेला राजकीय डाव? तुमचं मत काय? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.